गूळ शेंगदाण्याचे असे दाणेदार लाडू हे 1 ते दीड महिना कसे टिकवायचे आणि चवीलाही कसे मस्त बनवायचे या ठिकाणी या रेसिपी शेअर केलेली आहे. गूळ शेंगदाण्याचा लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी शेंगदाणे 1 दिवस उन्हामध्ये कडक वाळवून घेतल्यानंतर याला मीडियम गॅसवरती एक 10 मिनिटं छान डाग पडेपर्यंत भाजून घेऊयात. असं केल्यामुळे आपली लाडू हे जास्त दिवस टिकतात, शिवाय चवीलाही मस्त लागतात. त्यानंतर यावरची अलगदपणे जेवढी साल निघेल तेवढी साल काढून घेऊया आणि याचे लाडू बनवायला घेऊयात. साल थोडीशी काढून घ्यायची आणि थोडीशी ठेवायची, जेणेकरून काय होतं की दोन्ही पौष्टिक गुण आपल्याला याचे मिळू शकतात. सुरुवातीला शेंगदाणे आणि त्यावरती गूळ टाकून मिक्सरमध्ये याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. 2 बॅचमध्ये आपण याला वाटून घेऊयात. तर या ठिकाणी 2 वाटी शेंगदाण्यासाठी 2 वाटी आपण गूळ टाकलेला आहे. परफेक्ट प्रमाण आहे. जर जास्त गोड आवडत असेल तर थोडासा गूळ यामध्ये ॲड करू शकता आणि दाणेदार असे मीडियम साईजचे लाडू याचे वळवून घेऊ शकता. मिश्रण जास्त कोरडं वाटत असेल तर यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून या पद्धतीने लाडू बनवू शकता. तर तयार आहेत गूळ शेंगदाण्याचे दाणेदार लाडू.